नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोहित जाधव GFXच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोशल मीडिया व्हिडिओ क्रिएटर बॅनरची PSD आणि PLP फाईल। मित्रांनो, तुम्ही आपल्या मागच्या सोशल मीडियाच्या व्हिडिओने जे काही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जर तुम्ही अजूनही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मी याच प्रकारचे नवीन बॅनर डिझाईनचे PLP फाईलचे व्हिडिओज घेऊन येत असतो। तर वळूया आजच्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो, आलो आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। तर इथे बघू शकता मी PLP फाईल ओपन करून ठेवलेली आहे। तर आपण इथे सर्वप्रथम घेतला आहे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड। त्यानंतर आपण ॲड केलं वरच्या साईडने एक टेक्स्चर, हे बघू शकता थोडं लाईनिंग मला एक टेक्स्चर आपण ॲड केलं आहे। त्यानंतर खाली एक रेक्टँगल शेपमध्ये आपण हा एक कलर घेतला आहे व त्यावर परत आपण एक टेक्स्चर ॲड केले। तर अशा प्रकारचे आपलं बॅकग्राऊंड तयार झालं आहे। तर त्यानंतर आपलं जे मेन टेक्स्ट आहे सोशल मीडिया व्हिडिओ क्रिएटरचं, तर हे बघू शकता इथे मी याला 2 स्टेपमध्ये वेगवेगळ्या फॉन्ट साईज आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आपण इथे घेतलं आहे। तर याचा कलर तुम्ही चेंज करू शकता, याचा फॉन्टसुद्धा तुम्ही चेंज करू शकता। तर त्यानंतर आपण इथे हे घेतलं इमेज या शेपमध्ये। जर तुम्ही PSD यूज करत असाल तर तुम्ही हेच इमेज चेंज करू शकता, याचा शेपसुद्धा चेंज करू शकता। कारण याला आपण एक शेप घेऊन याला क्लिपिंग मास्क केलं आहे आपल्या PCमध्ये। जर तुम्ही हे PLP फाईल यूज करून तुमच्या मोबाईलमध्ये एडिट करत असाल तर तुम्ही हे चेंज करू शकणार नाही। तर त्यानंतर तुम्ही ते हवं तसं जरी ठेवलं तर त्यात काहीच अडचण नाही आहे, एकदम छान दिसतंय ते। त्यानंतर आपण खाली एक रेक्टँगल शेप घेतला आहे परत, आणि त्यामध्ये आपण एक शूट विथ अभय। आता शूट विथ अभय, आता जे माझा क्लायंट होते त्याचं नाव अभय होतं, तर त्यामुळे आपण इथं अभय टाकलं आहे। तुमच्या क्लायंटचं जे काही नाव असणार आहे तुम्ही इथे टाकू शकता। इथे मेडिटेबल आहे, हे बघू शकता। आपण याला पॉपिन्स हा फॉन्ट यूज केला आहे। त्यानंतर त्याखाली आपण एक ॲरो यूज केला आहे, हे बघू शकता ॲरोचं PNG। त्यानंतर आपण इथे एक टेक्स्ट ॲड केले, हे बघू शकता कला आमची प्रसिद्धी तुमची। तर इथे तुम्ही चेंज करू शकता। हा इन्फिनिटी फॉन्ट आपण यूज केला आहे। जर तुम्ही याला चेंज करू इच्छिता तर यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरची। तर त्यामुळे तुम्हाला AMS फॉन्ट सिलेक्ट करून त्यामुळे तुम्हाला टाईप करायचं आहे, तिथून जे कोड येईल तुम्हाला या जागेवर पेस्ट करायचं आहे। बघू शकता इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे। तर तुमचं जे काही नाव असेल तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर खाली आपण एक इंस्टाग्रामचं जे लाईक असतं, लाईकचं PNG आपण इथं ॲड केलं आहे, हे बघू शकता। त्यानंतर खालीचं परत रेक्टँगल शेप घेऊन तुमचं जे सर्व्हिस असेल आवर सर्व्हिसेस, इथे आपण एक टेक्स्ट ॲड केलं आहे। त्यानंतर इथे आपण मोबाईलचं गिम्बल एक ॲड केलं आहे, हे बघू शकता। तुम्हाला हवं तर तुम्ही ठेवू शकता किंवा चेंज करू शकता। दुसरं काही तुम्हाला जर कॅमेरा या जागी जर तुम्हाला कॅमेरा टाकायचा असेल तुम्ही कॅमेरा टाकू शकता। त्यानंतर तुमचं जे सर्व्हिस आहे हे बघू शकता खाली, हे एकदम एडिटेबल आहे सर्व काही, हे तुम्ही आरामात चेंज करू शकता। तुमचे जे काही सर्व्हिसेस आहे ते हे बघू शकता अशा प्रकारे इथं आपण टाकले। त्यानंतर आपण जी प्रत्येक सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसच्या समोर प्रत्येक सर्व्हिसच्या समोर आपण एक ॲरो ॲड केला आहे, हे बघू शकता। हाय आपण प्रत्येक सर्व्हिस समोर ॲरो ॲड केला आहे। तर त्यानंतर परत एक रेक्टँगल शेप घेऊन ऑल टाईप्स ऑफ शूट अवेलेबल इथं आपण टाकलं आहे। जर तुम्हाला इथं मराठी टाकायचं असेल तर तुम्ही इथं मराठीसुद्धा टाईप करू शकता। फॉन्ट त्यालासुद्धा अप्लाय होणार आहे। आपण पॉपिन्स हा फॉन्ट यूज केला आहे। त्यानंतर परत आपण इंस्टाग्रामचं जे लोगो असतं ते इंस्टाग्रामचं लोगो आपण 3Dमध्ये ॲड केलं आहे। त्याला आपण शॅडो वगैरे दिली प्रॉपर। त्यानंतर परत आपण खाली एक रेक्टँगल शेप घेतला आहे। त्यानंतर क्लायंटचा जो फोटो असेल हे बघू शकता, इथं आपण एक फोटो ॲड केला आहे। फोटो एकदम HD मध्ये ॲड करा मित्रांनो, त्यामुळे तुमचं बॅनर एकदम छान दिसणार आहे। त्यानंतर क्लायंटचं जे काय नाव असेल ते, आता हा सुद्धा इन्फिनिटी फॉन्ट आहे जो आपण वरती ते कला आमच्यासाठी आपण यूज केला आहे तोच फॉन्ट आहे। आता हा टेक्स्ट तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमधून तिथं ते टाईप करून तुमचा जो कोड आहे तिथं पेस्ट करावा लागणार आहे, तर ते चेंज होईल। तुम्ही जर डायरेक्ट तिथं नाव टाकशाल तर चेंज होणार नाही। त्यानंतर जो काही लोगो असेल सिनेमॅटिकचा तिथे तुम्हाला ॲड करायचं आहे। त्यानंतर हा कॉलचं PNG, इथं मोबाईल नंबर, परत इंस्टाग्रामचा लोगो आणि ते इंस्टाग्रामची ID, परत आपण खाली ते वरती जे आपण ते ॲरोज यूज केलं होतं ते आपण खाली यूज केलं आहे परत, आणि आपला लोगो। तर अशा प्रकारची एकदम कडक अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे, हे बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। या PLP व PSD फाईलला 9 अंकी पासवर्ड आहे व तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।